नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पोलिसांची नोकरी म्हणजे कुटुंबाचा त्याग करून जनतेची सेवा करणे होय, नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे यांचे प्रतिपादन. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असून त्याकरिता पोलिसांना नेहमीच सतर्क राहावं लागत आहे. कारण कोणत्या वेळी कोणता संवेदनशील प्रसंग उद्भवेल हे सांगता येत नाही आणि ज्या क्षणी एखादा संवेदनशील प्रसंग निर्माण झाला त्याच क्षणी जेवण करता करता हात धुवून पोलिसांना त्या ठिकाणी जावं लागतं. कधीकधी दिवाळीसारखा सणसुद्धा आपल्या कुटुंबामध्ये त्यांना आनंदाने साजरा करता येत नाही. याचा विचार केला असता पोलिसांची नोकरी म्हणजे कुटुंबाचा त्याग करून जनतेची सेवा करणे होय, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, असं प्रतिपादन नळदुर्ग नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केलं आहे. पोलीस दलातून तब्बल 33 वर्ष सेवा करून मुरुम येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या नळदुर्ग येथे स्थायिक झालेले पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आठवडे नळदुर्ग पोलीस ठाणे येथून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आणि त्यांच्या 25व्या सिल्वर ज्युबिली लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभाचं आयोजन येथील राणा कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आलं होतं. यावेळी नगराध्यक्ष धरणे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून 24 तास ड्युटी करावी लागते. त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांना कौटुंबिक स्वास्थ्य देता येत नाही. अशी खडतर नोकरी करून निष्कलंकपणे सेवानिवृत्त झालेले विजयकुमार पवार यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा उपप्रमुख सरदारसिंह ठाकूर, शिवसेनेचे शहर अध्यक्ष संतोष पदाले, नगरसेवक तथा पत्रकार सुधीर पोद्दार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे जिल्हा सचिव SK गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राठोड सर यासह विद्यार्थ्यांची शुभेच्छापर भाषणे झाली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते सत्कारमूर्ती विजयकुमार आठवडे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मारुती कारवे यांनी केलं आणि या प्रसंगी नगराध्यक्ष, विरोधी पक्षघटनेचे आणि सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नगरसेवक, शिवसैनिक, रिपब्लिकन कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यामुळे या सत्काराला जवळपास नागरी सत्कार समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी SK गायकवाड, नळदुर्ग.